मित्रांनो, झोपेचा आणि पचनाचा फार जवळचा संबंध आहे. अगदी आपल्या मनावर वेगळा आघात झाला, दुःखाचा आघात झाला किंवा आपण जास्तीत जास्त स्ट्रेसफुल आयुष्य जगत असू, तर आपल्या भुकेवर त्याचा परिणाम होतो आणि याशिवाय आपल्या पचनावर पण त्याचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो. याचं कारण आहे एक. आम्ही नेहमी म्हणतो, की डोक्यात पोट असतं, पोटात डोकं असतं. तर आपल्या मेंदूपासून आपल्या आतड्याला, संपूर्ण आतड्याला व्हॅगस नर्व्ह सप्लाय करत असते आणि त्याच्यामुळे काही जरी स्ट्रेस आला, दुःख झालं, राग आला, तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या आतड्यावर होत असतो आणि आपल्या पाचक स्रावांवर पण होत असतो. त्यामुळे खूप आनंद झाला तर चांगली भूक लागते. खूप मनुष्य दुःखी असेल तर त्याची भूक अक्षरशः मेल्यासारखी होते. याचं कारणच ते आहे. आणि आयुर्वेदामध्ये असं एक वाक्य पण दिलेलं आहे. जर तुम्ही रागावलेले असाल, दुःखी असाल आणि तुम्हाला स्ट्रेस असेल, तर पथ्यं च अन्नं न जीर्यते म्हणजे पथ्यकर अन्न घेतलं तरी पचत नाही. यासाठी तुमचं जर पचन चांगलं असावं असं वाटत असेल, तुमची भूक चांगली असावी जर असं वाटत असेल, तर तुमचं मन प्रसन्न हवं. याशिवाय वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं तेही महत्त्वाचं आहे.